अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, बघाच गुरुवार, खरं तर गुरुवार म्हटलं की सगळ्यात स्वामी भक्तांच्या आवडीचा दिवस, कारण हा आहे आपल्या गुरूंचा दिवस। गुरुवारचा दिवस हा गुरुबळ मजबूत करण्यासाठी, आपल्या गुरूंना प्रसन्न करण्यासाठी आणि अखंड स्वरूपाने आपल्या गुरूंची कृपा आपल्या आयुष्यात घडून घेण्यासाठी गुरुवारचा दिवस हा अत्यंत प्रभावी मानला जातो। याच गुरुवारी करावायचा एक विशेष प्रभावी उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। बऱ्याच वेळा आपल्याला कामात अपयश येतं, घरातील एखाद्या व्यक्तीचा विवाह जुळत नाही, खूप प्रयत्न करतोय व्यवसाय वाढवण्याचा, पण व्यवसायात प्रगती होत नाही। 20 वर्ष 15 वर्ष नोकरी करतोय पण इन्कम वाढत नाही किंवा प्रमोशन भेटत नाही। तुमचा मुलगा किंवा मुलगी असेल जी स्पर्धा परीक्षा देत आहे पण त्यात त्यांना यश मिळत नाही। एकंदरीत घरामध्ये बरकत नाही, एकंदरीत आयुष्यामध्ये यशाची प्राप्ती नाही। कितीही काही केलं, देवधर्म केलं तरी घरामध्ये बरकत राहत नाहीये। बघा, जर घरात बरकत असेल तर तुम्ही थोडंसं कमावलं तरी ते खूप पुरतं, नाहीतर जर बरकत नसेल तर तुम्ही कितीही कमावलं तरी घरामध्ये काहीही उरत नाही। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा घरात बरकत येण्यासाठी, तुमच्या घरामध्ये अखंड स्वरूपाने प्रत्येक गोष्टीत यशाची प्राप्ती होण्यासाठी, मुलाची, घराची, पतीची, संपूर्ण कुटुंबाची प्रगती होण्यासाठी हा सर्वात प्रभावी उपाय आहे, जो गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला 6च्या पुढे रात्री 12च्या आतमध्ये करायचा आहे। आता या उपायासाठी आपल्याला लागणार आहे एक नारळ, ज्याला आपण श्रीफळ असं म्हणतो। एक छान नारळ घ्यायचा आहे, तुम्ही अगदी आत्ताही बाजारातून आणला तरीही चालेल, घरामध्ये एखादा एक्स्ट्रा नारळ आणून ठेवलेला असेल तुम्ही तो नारळ घेतला तरीही चालेल। सगळ्यात पहिले देवघराच्या समोर एक छान तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा। घराच्या उंबरठ्यासमोर जिथे लक्ष्मीचा खराखुरा वास येतो तिथूनच आपल्या घरामध्ये लक्ष्मीची प्राप्ती होते। या उंबरठ्याच्या समोर देखील एक छान तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा। घरामध्ये, अंगणामध्ये जिथे तुळशी माता असेल तर तिथे देखील एक दिवा लावायचा। सगळ्या ठिकाणी दिवे प्रज्वलित करून झाले म्हणजे या तीनही ठिकाणी की त्यानंतर हा नारळ घ्यायचा। नारळ थोडासा धुवायचा, म्हणजे थोडं पाणी घाला, धुवा, थोडं झटका, सुकवा। त्यानंतर त्या नारळाला असणाऱ्या ज्या काही शेंड्या असेल म्हणजे सालं असतील ती काढून घ्या। नारळावरील थोडी सालं काढून घ्यायच्या, शेंडी मात्र तशीच ठेवायची, पूर्ण शेंड्या नाही काढायच्या, थोडीशी शेंडी नारळाला ठेवून द्यायची, फक्त खूप जास्त असणारा भाग जो आहे तो काढून घ्यायचा। ठीक आहे। आता यानंतर हा जो नारळ आहे हा आपल्या उजव्या हातात घ्यायचा, बसण्यासाठी आसन घ्यायचं, देवघराच्या समोर हा नारळ उजव्या हातामध्ये घ्यायचा। ही जी नारळाची शेंडी आहे ही समोर, देवांच्या समोर असली पाहिजे, अशा पद्धतीने नारळ उजव्या हातात पकडायचा। त्यानंतर या नारळाच्या वरती हळदी कुंकवाचा एक स्वस्तिक काढायचा, छानपैकी हळदी कुंकवाचं स्वस्तिक। आता स्वस्तिक काढून झालं की त्याच्यानंतर काय करायचं, या नारळ म्हणजे स्वस्तिक काढून झालं, हा नारळ उजव्या हातामध्ये पकडला की त्यानंतर या स्वस्तिकाच्या वरती म्हणजे या नारळाच्या वरती एक कापराची वळी लावायची, एक कापूर लावायचा, कापूर प्रज्वलित करायचा आणि त्याच्यानंतर देवघरात असणारे जे देव आहे, देवांच्या मूर्त्या आहेत, तर त्यांना हा पेटता म्हणजे नारळावरती पेटता असणारा जो कापूर आहे हा देवघरावरती वरून असा ओवाळून घ्यायचा, गोलाकार पद्धतीने ओवाळून घ्यायचा। ओवाळत असताना तुम्ही माता लक्ष्मीचं स्मरण केलं तरी चालेल, इष्टदैवताचं करा, कुलदेवीचं करा, किंवा तुम्ही तुमच्या गुरूंना म्हणताय तर तुमच्या गुरूंचं श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हटला तरीही चालेल। आता यानंतर लगेच उठायचं, तिथून नारळावरती दुसरी कापराची वडी घालायची। आपल्या घरातील जो मेन म्हणजे आपला उत्तर भाग आहे, जिथे लक्ष्मीचा वास आहे, जिथे
ज्याला म्हणतो दैवी शक्तीचा वास आहे, अशा उत्तर भागात जायचं आणि उत्तर भागात म्हणजे उत्तर भागातील कोपरा भिंत जे असेल तर त्या उत्तर भागावरून देखील हा नारळ ओवाळायचा. कारण उत्तर भाग हा प्रगतीचा भाग मानला जातो. उत्तर दिशेनेच आपली यथाचित प्रगती होत असते, आपल्याला बरकत येत असते. म्हणून तुम्हाला उत्तर दिशेला देखील हा नारळ जो आहे हा कापरासोबत असा पेटवून तो तुम्हाला ओवाळायचा आहे. यानंतर घराच्या बाहेर यायचं. घराच्या बाहेर आल्यानंतर घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे, आपला मुख्य दरवाजा, तर मुख्य दरवाजावरून देखील हा जो नारळ आहे ज्यावरती कापूर पेटवलेला आहे तर ते तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावरून देखील 7 वेळा, 11 वेळा, 21 वेळा, जेवढ्या वेळा तुम्हाला ओवाळायचे तेवढ्या वेळा ओवाळून घ्यायचं. तसंच घराच्या समोर जायचं. एकदा हा नारळ ओवाळून झाला म्हणजे या नारळावरून नारळावर असणारं जे कापूर आहे ते मुख्य प्रवेशद्वारावरून ओवाळून झालं की त्याच्यानंतर हा कापूर विझला तरी चालेल. फक्त ओवाळत असेपर्यंत कापूर पेटता असला पाहिजे. नंतर विझलं तरी चालेल. घराच्या समोर जिथे कुठे जागा असेल, शेत असेल, अगदी घराच्या पाठीमागे जागा असेल, तुम्ही सिटीत राहत असाल तर खाली जिथे कुठे मोकळी थोडासा तरी स्पेस असेल अशा ठिकाणी हा नारळ घेऊन जायचा आणि तिथे गेल्यानंतर हा नारळ फोडायचा. नारळ फेकायचा नाही किंवा अजून काहीच नाही, तर तो नारळ फोडायचा. फोडल्यानंतर या नारळाचे 2 भाग होतील, 2 वाट्या होतील. तर ह्या 2ही वाट्या, एक या दिशेला आणि एक या दिशेला, कुठल्याही दिशेला तुम्ही फेकू शकतात. फक्त नारळ फोडल्यानंतर ज्या 2 वाट्या आपल्या हातामध्ये येतील त्यातील एक अशी फेकायची आणि एक अशी फेकायची. 2ही वाट्या क्रॉस फेकायच्या आणि मग त्याच्यानंतर घरात यायचं. ठीक आहे. हा उपाय तुम्ही प्रत्येक गुरुवारी करू शकतात. महिन्यातील 1 गुरुवारी करू शकतात. तुम्ही 15 दिवसातील 1 गुरुवार जो आहे तो 15 दिवसाच्या गुरुवारी तेव्हा करू शकतात. बघा, आपण खूप कमावतो, खूप कष्ट करतो, पण बऱ्याच वेळा त्याला नजर लागते. बऱ्याच वेळा आपली प्रगती पावली जात नाही म्हणून आपलीच लोक, जवळचीच लोक आपल्याला नजर लावतात, बाधा करतात, मग आपली अधोगती होते, बरकत राहत नाही. आणि जेव्हा बरकत राहत नाही तेव्हा सगळं निसटून जातं. पण जेव्हा तुम्ही नारळाचा हा असा उतारा किंवा हा उपाय तुम्ही जर गुरुवारच्या दिवशी करायला सुरुवात केली, हा उपाय उतरत्याच वेळेत म्हणजे संध्याकाळी रात्रीच्याच दरम्यान करायचा आहे तरच तो तुम्हाला लागू पडेल. जर या वेळात तुम्ही असा हा उतारा किंवा हा उपाय केला तर नक्कीच तुम्हाला येत असणारं अपयश दूर होईल, घराची प्रगती होईल, व्यवसाय उद्योगामध्ये तुम्हाला यश मिळेल. तुम्ही हा उपाय, हा नारळ आणि कापूर तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी घेऊन गेलात आणि गुरुवारच्या दिवशी रात्री अशा पद्धतीने कापूर पेटवून जर तुम्ही तो नारळ तुम्ही तुमच्या दुकानावरून उतरवला तरीही चालेल. हा उपाय केल्यानंतर सगळं अपयश दूर होत जाईल, नजर, बाधा, इडापिडा सगळं काही कमी होत जाईल आणि प्रत्येक गोष्टीत तुम्हाला यश मिळत जाईल. खूप महत्त्वाचा उपाय आहे. मी तरी प्रत्येक महिन्यातून आवर्जून करते, तुम्ही देखील करा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा.